प्रतिबिंब जनमानसांचे। अहिल्यानगरमध्ये गोळीबाराचा बनाव उघड, फिर्यादीच निघाला मुख्य आरोपी। अहिल्यानगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या सावेडे येथील कथित गोळीबार प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे। स्वतःवर गोळीबार झाल्याचा बनाव करणारा फिर्यादी चिरंजीव गाढवे हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे तोफखाना पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे। आज 29 मे रोजी माहिती समोर आली। घटना घडल्यापासून पोलिसांना या प्रकरणाबाबत संशय होता। घटनेनंतर चिरंजीव गाढवे याने स्वतःला मारहाण करून घेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्याची माहिती समोर आली होती। मात्र सत्य समोर येताच त्याने पोलिसांना कोणतीही माहिती न देता रुग्णालयातून पलायन केल्याचे समोर आले आहे। रविवार दिनांक 24 मे रोजी सकाळी सावेडीतील पाईपलाईन रोडवरील एका दूध डेअरी व चहाच्या दुकानासमोर 2 गटांमध्ये वाद झाला होता। या वादातून गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती। घटनास्थळी पोलिसांना काडतुसही आढळून आले होते। तोफखाना पोलीस निरीक्षक जगदीश छबुराव भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास केला। या गुन्ह्यात सहभागी असलेले 2 आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे। तर ऋतिक आनंद हरिहर या आरोपीला तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। गुन्हेगारांनी घटनास्थळावरून पळ काढण्यासाठी वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे। दरम्यान पोलिसांनी भिंगार पंप स्टेशन परिसरातून मुख्य आरोपीच्या एका साथीदाराला अटक केली असून आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे। या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावल्याबद्दल पोलीस निरीक्षक जगदीश भांबळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिलीप टिप्परसे यांच्या कामगिरीचे शहरात कौतुक होत आहे। फरार मुख्य आरोपीचा पोलीस कसून शोध घेत आहेत। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।